सांगायचं खरं राहिलं तुमच्या कवितांनी लावले होते आज भाकरी करायला आणि ती भाकरी जुळलं नाही म्हणून ती पीठ माझ्या तोंडावर फेकून मारलं. म्हणजे माझ्यावर किती अन्याय करते सांगा बरी. काय हवं तुमच्यावर काय अन्याय केला सांगा की मी. मग पीठ कशा पाहिजे माझ्या तोंडावर तरीचा परिणाम माझ्या चेहऱ्यावर दिसतोय. आता असं गोंधळ कोण बी येईल हो काय बिचारीनं काय माग पुढे विचार कसं वाटलं माग नाही पुढे नाही व्हिडिओ काढायचं चालू होतं आमचं एक ही होतं हे नुसती लिहिलं होतं बरं का की असं नव्हं असं करायचंय मग त्यात हेनीच फसणार होतं. आम्ही कोण नाही ना वंकर फसणार होता ना मी फसणार होती हेनी फसणार होतं आणि कसं फसलं तर बघितलं का. असू द्या मित्रांनो तुम्हाला सांगतो तुम्हाला ती रील उद्याला बघायला भेटेल इंस्टावर बघायला भेटेल फेसबुकवर बघायला भेटेल. ही स्क्रिप्ट लिहिली होती आपल्या ओंकारनं आणि ह्या ओंकारनं आपल्या स्क्रिप्ट लिहिलेली ती आज आम्ही तयार केलं. कसं का असं ना बुद्धी चालती चालत नाही अशातला विषय नाही त्यानं केलं होतं. आणि ह्यात सगळं जी फिरून जातीची पाळी येणार होती मुडकी फळी जी येणार होती ती माझ्यावर येणार होती आणि त्यात ती चाळण ही मला पिठाची फेकून हाणणार होती. अशी ती स्क्रिप्ट तयार केलेली आम्ही ती व्हिडिओ बनवलाय पण ती उद्याला आम्ही तुम्हाला दाखवणार आहे. तर त्याचा हा पराक्रम आहे. आणि ही पीठ नाही बरं का ही चोथा मग कसं तुम्ही म्हणचाल पीठ आहे का जी चोथा निघलेला होता ती हाणलाय फक्त हाणला. आपण आता झालं कसं बघा की तुमच्या दाजीचं तोंड भरलं ही राहिली तशीच काय आता काय करायचं सांगा बरं. आता एवढं असं करायचं एका संग दोघाला बी झालं असं पाहिजे. झालं काय मला काय लगेच पत्राला फसा येते. तर बहिणीनं जरा हसलो पण बरं का पोट भरून हसलो भारी वाटलं आज जरा भारी बिंदास वाटायचं म्हणजे तुम्हाला खरं कंडिशन सांगतो कारण प्रत्येक जण म्हणतं की व्हिडिओ काढताना माणसाला टेन्शन मध्ये यावं लागतं. टेन्शन आले शेवटी व्हिडिओ होत नाही किंवा स्क्रिप्ट सुचत नाही त्या. पण खरंच तुम्हाला सांगतो व्हिडिओ हसत खेळत निघतात. कारण ज्यावेळेस आपण एक शब्द बोलतो पुढला एक शब्द बोलतो त्यात आपल्याला हसा येतं विनोद तयार होत येतं आणि संकल्पना सुचते ते. तसं आमचं झालं की ओंकारनं जी विनोद तयार केला त्यात आम्हाला ही आमचा लोकेशन झालं असं नका. पण एक चांगली संकल्पना सुचत गेली आणि आम्ही जी ती व्हिडिओ शूट केला ती व्हिडिओ शूट करताना अक्षरशः आम्ही घरात तेवढी 5-6 जण एवढी इतकं हसलो मापाच्या बाहेर. तुम्हाला ती तर बघायला भेटणारच आहे त्याचा विषय काय नाही. पण कसं असतंय कुठलीही क्रिया करताना आपल्याला वाटतं पहिल्यांदा ही माझ्याकडून होईल का मला जुळेल का मनात भीती असते. पण भीती न बाळगता ती कुठलंही काम असू द्या मन लावून केलं ना सगळं होतं. आज ओंकार करता मला पहिल्यांदा आयुष्यात आमचा तुम्ही असा व्हिडिओ बघितला नसेल कुठेही आमच्या व्हिडिओमध्ये तागायत शॉर्ट असू द्या त्यात कुठं साधी चापट आणलेली नसेल किंवा वडाचढीचा शब्द नसेल. पण आज एक संकल्पना त्याची लय दिवसातनं मनात तुझी करायची आम्ही म्हणाले नको बाबा असू दे आई आपलं बरं आहे. तरी पण आज त्याच्या इच्छे करता आम्ही जी शॉर्ट बनवला त्या शॉर्ट मध्ये आयुष्यात पहिल्यांदा हिनं मला ही पिठाची चाळण तोंडावर आली. आज आमच्या एवढ्या दिवसाच्या व्हिडिओच्या प्रवासात पहिल्यांदा आम्ही हा स्टंट केलाय असा पहिल्यांदाच केलाय आज 2 वर्षात आज पहिल्यांदा केलाय. आणि इथून पुढे असं करणारच आहे. त्याशिवाय आम्ही बी हसून खेळून चौघाची फॅमिली एकत्र राहत नाही. कारण आज आम्ही जी काय करतोय किंवा ओंकार काय करतोय ती सगळ्यात जास्त आमच्या दादूला हसू येते. दादू काय त्यात नसतोय. दादू आमचा कॅमेरामॅन आहे काय. पण सगळी एका जीवानं हसतोय ना हसू खेळून राहतोय ह्यात आम्हाला समाधान आहे बाकीचं काय नाही. मग तुमची कविता ताई कशी आज रुक्माईसारखी उभा राहिली पण इकडे येटलाला पाक चोत्यानं भरवून टाकलं. मग काय खाली पण चोथा कसा सांडलाय सगळा. अहो मला सांगितलं नाही ना मला फक्त 2 स्टेप यांनी सांगितलं होतं काय ज्या वेळेस ओंकार बोलल किंवा विचारल गेल्या जन्मी मम्मी गाठ पडली होती तर पडली होती. मग ह्या जन्मी तुम्ही मम्मीला आणलीच कशाला तुम्हाला गेल्या जन्मातच माहित होतं ही कशी आहे ती मग तुम्ही ह्या जन्मात घेऊनच का आला. मी आपलं सहज त्याला म्हणलं मग मी पुढं काय बोललो तर म्हणलं माझ्या पुढं चुकलं मला माहिती असून मी ह्याला घेऊन आलो. माझ्या हातानं स्वतः या पायावर दगड हाणून घेतला की त्यावेळेस ती चाळण माझ्या तोंडावर मारायची मला ओंकारनं सांगितलं नव्हतं हिला सांगितलं होतं. मी बी आपलं गपचूप शेगा नीट करतोय कालवण काय तर करायचं म्हणून बाकरनं बाळाने चाळण फेकले तसं नाकात बी गेलं तोंड बी उघडलेलं होतं तोंडात बी गेलं काय तुम्हाला सांगू द्या. पण डोळ्यातून गेलं अशी दुर्दशा होऊन बसली मला. पण असू द्या लेकराच्या आनंद करता आपलं काय बी होते त्यांच्या चेहऱ्यावर हसू झालं ना बाद झालं.
तर मित्रांनो तुम्ही म्हणसाला आज चोथ लावणी नाही ती फॅशन केली. फॅशन काय केली नाही, आमचं एक रील बनवायची चालू होती. ती रील आम्ही तुम्हाला सांगितलंयच. त्या रील मुळे असं झालं नाही तर तुम्ही अजून कमेंट करसाल नवरा बायको भांडणं करताय का आणि एकामेकाला चोथा हाणताय का आणि फिकून मारताय, तसलं काय देखील नाही. नाहीतर गैरसमज होतील काहीतरी अजून. मी जरा येतो आता तोंड देऊन तोपर्यंत बोला. अरे ह्यांच्या तोंडाकडे बघून हसते ती. दादू तर कसं हसते बघितलं का ना वंकर इकडं. आणि तुम्ही काय करायला लाईव आता नाकात गेले, आ नाकात गेले. बघू इकडे जरा थांबा. अहो तुमचा चेहरा लय इतरूप दिसायला लागलाय. असू दे. आ? असू दे. तर तुम्हाला मित्रांनो सांगायचं खरं राहिलं, तुमच्या कवितांनी लावले होते आज भाकरी करायला आणि ती भाकरी जुळलं नाही म्हणून ती पीठ माझ्या तोंडावर फेकून मारली. म्हणजे माझ्यावर किती अन्याय करते सांगा बरी. काय हवं तुमच्यावर काय अन्याय केला सांगा की मी. मग पीठ कशा पाय माझ्या तोंडावर टाकलं सांगा. आता मगाशी तुम्ही सांगितलंय कशा पाय काय टाकलं. नाही सगळं हे आहे, काय एकदम खरी स्क्रिप्ट आहे. मला तर अहो काय बोलावं, खरं सांगते काय बोलावं तीच कळ नाही. की असं जे अवतार तुमचा झालाय का नाही, आज मी पहिल्यांदा तुमचा अवतार असं बघितलाय. ए अंकु, अरे तुझ्या पप्पाला पाणी फिनी दे बाबा चेहरा धुवायला. काय करते तिथं वर झाडावर. ए बाप्पू, काय नाही ते तुझ्या दापाट्याचा बेत फुकला बघ. दापाटी संपली आता, पीठच संपलं दापाट्याचं. कारण दापाट्याचं पीठ आमच्या तोंडावर आलंय, चव नाही येत, मीठच टाकलं नाही. चांगलं दिसतोय मी. कमेंट करून सांगा तुमच्या कविता आहे ना आज माझी एवढी बेकार अवस्था केली आहे. मी नाही तुमच्या लेखाने केली आहे, ह्यांच्या वांकरनं केली आहे. मी नाही काय केलं, जसं जसं लोक सांगाल तसंच तुम्ही ऐकलं. पण शेवटचा जे भाग होता का नाही, ती मात्र वांकरनं ह्यांना सांगितलं नाही. ती भाग मला सांगितलं होता तिथं काय करायचं आणि काय नाही. एवढं लिकरू आहे पण ती लिकरू सगळं काय लिहतंय आणि पद्धतशीर आम्हाला कसं करायचं कसं नाही ते सगळं सांगतो बघा. वांकर आज काय असेल ती वांकर मुळे केलंय आम्ही. ओंकारमुळेच केलंय आणि ह्यांना फक्त शनिवार रविवार शाळेला सुट्टी असेल त्या दिवशी फक्त आमचा हसण्याचं ना असं जोकिंगचं इथनं पुढं शॉर्ट व्हिडिओ राहणार आहे. कारण आता इथून पुढे ही जी स्क्रिप्ट लेवल ही जी काय म्हणल ती आता आम्ही करणार आहे. कारण कसं आहे कोणाची काय असं ना तर चांगली बुद्ध्या चालते हीच महत्वाचं आहे. बहिणीनं आम्हा दोघाला लिहिता वाचता येत नाही. मग वांकार काय करतो, लिहितो पण वाचतो पण त्याला सगळं येतंय. त्यामुळे ती जसा लिवल मग वाचाय आम्हाला येत नाही. ह्यांना थोडं थोडं येतं पण मला काहीच येत नाही. मग वांकार मला वाचून दाखवतो, वाचून दाखवतो. मग मी असं करायचं, असं बोल, तू लक्षात ठेवशील का. तर म्हणलं वांकार मी खरं लक्षात ठेवते, तुझं जसं सांगतील तस तसं. आणि खरंच आज वांकारनं करून दाखवलं. तुम्हाला सगळ्याला बघायला भेटल, माझ्या इंस्टावर पण बघायला भेटल, फेसबुकवर पण आणि यूट्यूबवर पण. फक्त सगळ्यांनी बघा आणि त्याचा आनंद घ्या. तुम्ही पण पोट भरून हसा. जसं आम्ही व्हिडिओ काढताना हसलो की नाही तसं तुम्हाला सुद्धा हसू येईल. कारण की दाजीचं हाल तसं त्यात झाल्यात आहे म्हणून मी सांगते तुम्हाला. आता तुम्हाला हसू येणार आहे पण इथं दाजी रडायला लागला, डोळ्यातनं पाणी चोत खाली जीव देणार. काय करायचं इथलं इथं अडकवायला लागलं. असू द्या, काय अवतार कसा झालाय सांगा. माझं डोळं तर पुढे तुम्हाला दिसते का कुठं नाही तर जवळ न बघा कुठं दिसत नाही. तसे भूतासारखं दिसतंय बघा. असं द्यावं ह्यातच खरा आनंद असतो. अगं बाय मी नाही म्हणत नाही ग, तू म्हणशील ती ह्या पिल्ल्यासाठी हे थोडं तुला बी. आता मगाशी अजून लावलं होतं ना आता अजून लावलं या. बस काय एवढं पोट भरेल का तुमचं. आता मी चाललो तोंड धुवायला. कशाला तोंड धुता या, राहून द्या की तासभर. तासभर राहू दे का काय म्हणजे परत तोंड बी उघडायचं नाही झाकायचं नाही माझं. बर टाटा करेल. तर आता लागले तर ह्यानी त्यांचा चेहरा स्वच्छ करायला धुवायला लागले ते वंकार बघा इथं आहे. आता म्हणत होता अजून एक आहे ती लिहतो मी आणि तुम्हाला सांगतो. आता अजून काय लिहतोय, अजून पापाला काय करावं लागतंय आणि मला काय करावं लागतंय ह्याचं भ्या पडलंय. तर म्हणतो तुला काय करावं लागणार नाही, ती काय असेल ती पप्पावरच वाईट वेळ येणार आहे. तू फक्त सांगल तसं कर. आता अजून काय पप्पावर वाईट वेळ आणतो या करण्याची ती काय माहिती नाही. का पळायचं आहे का मारायचं आहे का काय करायचं आहे ही काही माहिती नाही.